अखिल मानवाला मार्गदर्शक ठरणारे जीवन युक्तीचे तत्वज्ञान प्रतिपादन करून सत्य, अहिंसा आणि संयमता यांची शिकवण सोप्या मराठी भाषेतून महाराष्ट्रभर देत देत महानुभव पंथ संस्थापक श्री चक्रधर स्वामी 12वे शतक बाईसा नाथोबा ढकले इतर भक्तांसमवेत पदपरी भ्रमणाने नाशिक कडून आडगाव मार्गे शके 1191 मध्ये येथे आले. आपल्या या वास्तव्याने ही जागा पवित्र केली. नमस्कार मित्रांनो, एक पाऊल मंदिराकडे या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. नाशिक पासून अवघ्या 35 ते 40 किलोमीटर अंतरावर असलेले मौजे सुकवणे हे गाव. या गावामध्ये एकमुखी दत्त मंदिराचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत. हे मंदिर अतिप्राचीन हेमाडपंथी असून या मंदिराचा प्रवेशद्वार हा सागाच्या लाकडापासून बनवलेला आहे. या मंदिराच्या दरवाजांवर अतिशय बारीक नक्षीकाम केलेले आहे. मंदिर हे संपूर्ण सागाच्या लाकडापासून बनवलेले असून मंदिराच्या खांबावर अगदी बारीक नक्षीकाम केलेले आहे. मंदिराचा कळस हा अगदी उंच आहे. मंदिराचा गाभारा हा 10 बाय 15 इतका आहे. मंदिराच्या गाभाऱ्यामधील दत्तप्रभूंची मूर्ती ही अतिशय विलोभनीय स्वरूपाची आहे. मूर्ती ही संगमरवरी दगडापासून बनवलेली असून मूर्तीला 4 हात आहे. मूर्तीच्या एका हातामध्ये कमळाचे फूल असून दुसऱ्या हातात शंख आहे. तिसऱ्या हातात कमंडलू असून चौथ्या हातात काठी आहे. अशा प्रकारे मूर्तिकाराने मूर्तीची रचना केलेली आहे. मंदिरातील आख्यायिका येथील पुजाऱ्यांकडून जाणून घेऊया. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. या महाराष्ट्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्र स्वामी 1200 शतकामध्ये आलेले. त्र्यंबकेश्वरापासून तर गंगा गोदावरीपर्यंत आडगावपर्यंत आले. आडगावला मुक्कामाला असताना स्वामी चांदुरीला जाण्याचा मुक्काम त्यांनी ठरवला होता, परंतु रस्त्यामध्ये मोजे सुकेने या ठिकाणी येण्याचा त्यांनी निश्चय केला आणि सर्व भक्तिगणासह स्वामी या ठिकाणी आले. येताना अगोदर त्यांनी भक्तिजनांना सांगितले होते का 2 जीव वाट पाहतात. एक ब्राह्मण दाम्पत्य परमेश्वराचं दर्शन व्हावा या माध्यमातून त्यांनी मनामध्ये विचार केला आणि स्वामी आडगावचा कांदुरीचा मुक्काम कॅन्सल करून या ठिकाणी मौजे सुकेने मंदिरामध्ये आले आणि त्या ब्राह्मण दाम्पत्याला त्यांनी आपल्या जे ईश्वरी सुख आहे त्या सुखाचे समाधानी संसारामध्ये जीवाला ज्या पाहिजे असेल त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा सुख आणि म्हणून या ठिकाणी सुकेण्याला सुगदाने बाबा हे म्हटलेलं आहे आणि सुखाचा या ठिकाणी इथे जोडले आणि म्हणून प्रभू या ठिकाणी 1 दिवस वास्तव्याला राहिले आणि त्यापासून जवळजवळ म्हणजे हे प्रथमतः मंदिरचं बांधकाम जे आहे सुरुवातीला हे आदित्याचा वड होता आणि आदित्याचा मठ असल्यामुळे पहिल्यांदा स्वामी या ठिकाणी या मठामध्ये एक मुक्काम राहिले आणि त्यापासनं पुढे मंदिराची ज्या विस्तार झाला त्यानंतर जवळजवळ ह्या वास्तूला 750-800 वर्ष 900 वर्षाचा इतिहास आहे. त्या अगोदर हे मंदिर होतं, परंतु स्वामी आल्यानंतर त्याचं परिवर्तन घडलं आणि ह्या ठिकाणी भक्तजण येऊ लागले आणि नंतर हे वास्तू ज्या टायमाला चिरेबंदी होती तो मठ होता. चिरेबंदी मठ असताना नंतर काही भक्तिजनांनी आपल्या स्वकष्टाने आपल्या स्वकंजीमधून त्यांनी या वास्तूला उभी केलेलं आहे आणि नंतर लाकडी मंदिर झालं. मंदिराला जवळजवळ त्या मंदिराला 450 वर्ष झाले. आतल्या मंदिराला गाभारा, तो गाभारा 450 वर्षाचा आहे आणि त्या टायमाला ते मिस्त्री मंडळीने ते अत्यंत चांगल्या पद्धतीने कोरीव काम केलेलं आहे. त्यानंतर अनेक वर्ष गेलेली आहे. मंदिर थोडं जुन्या स्वरूपात झाले. नंतर काही भक्तिजनांनी परत विचार करून या वास्तू परिवर्तन घडलेलं आहे. ही वास्तू परत चांगल्या पद्धतीने चांगल्या नवीन पद्धतीने बांधावी असा विचार केला आणि मग सर्व मंडळी एकत्र येऊन या ठिकाणी परत चिरेबंदी वाडा तो होता. त्याच्यानंतर लाकडी मंदिर होतं आणि त्याच्यानंतर हे मार्बलचं मंदिर उभं केलं आहे आणि हा संपूर्ण सुरुवातीचा जो खर्च आहे तो औरंगाबाद येथील संभाजीनगर येथील जैन परिवाराने केलेला आहे आणि मग त्यांनी सुरुवातीपासून हे सगळं काम लोकवर्गणीमधून झालेलं आहे आणि काही अंशी त्या जैन शेठनं या ठिकाणी आपल्या मनामध्ये देवा कळसाचं मंदिर व्हायला पाहिजेत, कारण पुरातन वास्तू जी होती त्या पुरातन वास्तूला मंदिरात कळस नव्हता. पण त्यांनी शेठनं सांगितलं की कळसाचं मंदिर व्हायला पाहिजे म्हणून शेठनं कळसाच्या मंदिराला सुरुवातीला त्यांनी 4 लाख रुपये दिले आणि नंतरचं बांधकाम सुरू झालं. सर्व बांधकाम मग काय लोक वर्गणीमधून झालं.
प्रत्येक 10 रुपये 11 रुपयापासून 1 लाखापर्यंत वर्गणी गोळा करून या मंदिराची वास्तू उभारली आणि कळसाचं मंदिर सुरुवातीपासून त्यांनी प्रथमतः पायरीपासून तर कळसापर्यंत मार्बलचा खर्च तो त्यांनी जैन परिवाराने उचलला आहे आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये आपल्या प्राप्तीमध्ये जे सुख समाधानी शांती लाभावी या उद्देशाने त्यांनी ते हा संपूर्ण कार्य केलेलं आहे. पुढे मंदिराची वास्तू विचार असताना ते परिवर्तन घडलेलं आहे आणि नंतर जो परिवर्तनाच्या माध्यमातून या वास्तूचा बदल होत गेलेला आहे आणि लोकांची येण्याची जाण्याची गर्दी पाहून भक्तजनांची आवड पाहून या ठिकाणी दर पौर्णिमेला भरपूर गर्दी होते. भक्तजन येतात, माता भगिनी येतात. जे अंगी आजार आहे, बाह्य आजार आहे, अंतरी आजार आहे, ते आजार आपल्या मनोकामनेने आपल्या सेवादाशाने त्यांनी या ठिकाणी प्रभू सर्वज्ञ श्री चक्र स्वामी आपल्या सुगदानी बाबा या नात्याने प्रत्येकाचे मनोकामना पूर्ण करतात आणि म्हणून या वास्तूला अशा पद्धतीने परिवर्तन घडत असताना आज सुद्धा एक या मंदिरामध्ये जे उत्सव साजरे होतात, श्रीकृष्ण जन्माष्टमी, दत्त जयंती आणि भव्य असा स्वरूपातला रंगपंचमीचा सोहळा या ठिकाणी पालखीच्या रूपाने या ठिकाणी भव्य मेळावा हजारोने लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक येतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण घेतात. रंगपंचमीचा सण जो आहे तो साजरा करण्याचा उद्देश असा आहे का त्यापासनं मनामध्ये देवाच्या रंगाचा दोन थेंब अंगावर पडावा आणि आपल्या मनाला शांती लाभावी म्हणून प्रत्येक भक्तगण माता भगिनी देवाच्या पालखीच्या रंगाच्या याच्यामधून 2 थेंब 4 थेंब आपल्या अंगावर पडून समाधानी प्राप्त करून घेतात. अशा पद्धतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशीसुद्धा प्रथम अवतार भगवान गोपालकृष्ण महाराजांची हजारोच्या संख्येने या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतात. दत्त जयंतीचा सुद्धा कारण या मानवा पंथामध्ये दत्त जयंती म्हणजे म्हटलं कारण स्वामीला विचारलेलं आहे का हा जो मानव पंथ जो आहे हा हिंदूंचा पंथ आहे, इतरच पंथ नाही आहे. परंतु ही सुरुवातीला त्यांनी प्रश्न विचारला भक्तांनी प्रश्न विचारला स्वामींना. विचारला प्रश्न का या मार्गाचे अधिकार कोण आहे आणि म्हणून हिंदू धर्मामध्ये प्रथम अवतार जे आहे श्रीकृष्ण परमात्मा आहे, त्यानंतर दत्तात्रय प्रभू आहे. जगन्नेता जगद्गुरू श्री दत्तात्रय प्रभू अधिकार दत्तात्रय प्रभूच्या या वास्तूला या मंदिराला अनेक प्रकारे त्या ठिकाणी कारण पंथातली जी मंडळी आहे साधू परंपरेने जे सर्वज्ञाच्या सांगण्यावरून पंच अवतार जे आहे श्रीकृष्ण भगवंता श्री दत्तात्रय प्रभू चक्रपाणी महाराज श्री गोविंद प्रभू महाराज आणि सर्वज्ञ श्री चक्रराणी हे ते कलियुगातले शेवटचे अवतार म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रस्वामी. सर्वज्ञ श्री चक्रस्वामीचा 1 दिवसाचं वास्तव्य परंतु परंपरेने या ठिकाणी साधू संतांच्या सेवेदासाने या ठिकाणी त्रिकाळ पूजा अवसर चालते. त्रिकाळ तिन्ही आयताळा आरती होते दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 7:30 वाजता आणि पहाटे 5 वाजता. देवाला नेमकी चंदनाची उटी लावल्या जाते, रोजची आंघोळ घातल्या जाते आणि अशा पद्धतीने हे सर्व विधी रोज केव्हापासून आत्तापर्यंत पार पडत चालले आले. इथून पुढे सुद्धा अशाच पद्धतीने या मंदिरामध्ये जे उत्सव साजरे होतात. दत्त जयंतीच्या टायमाला सुद्धा 1,00,000, 1,50,000, 2,00,000 लोक या ठिकाणी दर्शनाकरता उपस्थित असतात. त्याप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे नवरात्राचा उत्सव जो आहे त्या नवरात्राच्या उत्सवामध्ये सुद्धा जवळ ह्या ठिकाणी मंदिरामध्ये जवळजवळ 400-500 लोक वास्तव्याला राहतात आणि शेवटची जी करी दिन आहे नवरात्र दसऱ्याची कर आहे त्या करीला सुद्धा 1,00,000-2,00,000 लोक या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि आपले मनोकामना पूर्ण करतात. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या टायमाला सुद्धा इतके लोक येतात की या ठिकाणी जागा पुरत नाही. लाखोच्या संख्येने आत्तापर्यंत आलेले आहे हे लोक आपले मनोकामना पूर्ण करण्याकरता आणि म्हणून या मंदिराचं जो महत्त्व जो आहे का संसारामध्ये असलेले दुःख काय ते परिपूर्ण आपले मनोकामना पूर्ण होतात. म्हणून ह्या रंगपंचमीचा विचारूच नका, लाखोचे नाही 2-3 लाख लोक या ठिकाणी उपस्थित असतात आणि देवाची पालखी आनंदाने आपल्या या ठिकाणी साजरी होते. जवळ 2-3-4-5 दिवस
रंगपंचमीचा कार्यक्रम चालतो. हजारोच्या संख्येने, लाखोच्या संख्येने भक्तगण उपस्थित असतात. दंडवत प्रणाम. एक पाऊल मंदिराकडे या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या संचाने श्री क्षेत्रदत्त मंदिर संस्थानला भेट दिली, मुलाखत घेतली. त्यांच्या आम्ही या मंदिर व्यवस्थापकाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत करतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. आणि असं या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, लाईव्ह करा. एक पाऊल मंदिराकडे. तर असे यूट्यूब चॅनलचे जे सभासद मंडळी आहे त्यांनी श्री क्षेत्रदत्त मंदिर या मंदिराची मुलाखत घेऊन आचार्य प्रवर महंत सुकेनकर बाबा, सर्व सुकेनकर परिवार यांनी या मुलाखतीला जे सहाय्य केले, उपस्थित राहिले, त्यांचेसुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. आणि ज्यांनी चॅनल याची जी व्यवस्था केलेली आहे, संचालक आहे, त्यांचेसुद्धा या ठिकाणी मी आभार मानतो. आणि सर्व मौजे सुखेने ग्रामस्थ मंडळीच्या वतीने सुद्धा या ठिकाणी त्यांचे अभिनंदन करतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका.